उडवलाय चेंडू, काही नजाकत, टायमिंग बघा काय जबरदस्त, चेंडूची लेंथ लाईन ओळखली, थोडासा फ्रंट बघा चेंडूचा, चेंडूवरती वॉच करून होता, चेंडूला स्वतःपर्यंत येऊन दिलं, तदनंतर नजाकत पुन्हा एकदा त्याच प्रकारचा शॉट, 30 दिशा, तोच ताकद, तोच दरारात, षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पहिला चेंडू झालाय, दुसरा चेंडूवरती पुन्हा एकदा भावेश आपली नजाकत दाखवत असताना यावेळेस टायमिंग थोडंसं कमी होतं, थोडंसं क्षेत्र. अशोक डिंडा याचा समाचार घेतला जातो, यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता, स्विच हिट केलाय, चांगला फटका, भावेश विषयच्या बॅटमधून आलेला सलगचा चौथा नौशाद मात्र मांडा 11 संघाचा यावेळेस स्विच हिट केलाय. भावेश विषय थांबण्याचं नाव घेत नाहीये, बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी करत 7 चौकार ठोकलेत भावेश विषयनं आणि त्यामुळे त्याची चर्चा चालू आहे. भावेश विषय सांगतोय चौकाराने सुरुवात केली आहे, परंतु आता मात्र षटक पुन्हा एकदा स्विच हिट, पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर, अगदी मिडल ऑफ द बॅट करून चेंडूला पाठवून शतकी खेळीसाठी केवळ 8 धाब्यांची गरज आहे भावेशला. पुन्हा एकदा ठोकलाय षटकार, हा त्याही पेक्षा भन्नाट, त्याही पेक्षा दूरवर चेंडू, चेंडूचं झालंय लिंबू, कट केलाय चेंडू, गॅप शोधला गेलाय, चेंडू थांबेल का, चेंडू थांबायचं नाव घेत नाहीये. भावेश विषयच्या बॅटमधनं निघालेला चौकार आणि 52 धावा असताना या मॅच मध्ये भावेश विषय नाम नहीं ब्रांड है बॉस, लीजिए भाई, एक और छक्का, रिवर्स अटेन, स्विच अटेन आणि